हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉस्टिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपेन्सेस ऑन रॉ मटेरियल इज. ऑप्शन दिले फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट आणि शॉर्ट टर्म कॉस्ट. ओके, आता या ठिकाणी फिक्स कॉस्ट म्हणजे काय? कॉस्टचे मेन दोन टाईप होतात. ठीक आहे, टोटल कॉस्टचे आपण जे प्रोडक्शन तयार करतोय तर त्या प्रोडक्शनच्या ज्या टोटल कॉस्ट आहेत तर त्या दोन पार्टमध्ये डिवाइड होतात. एक असते फिक्स कॉस्ट, दुसरी असते व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय? ज्या कॉस्ट आपल्या उत्पादनाच्या व्हॉल्यूमप्रमाणे किंवा उत्पादनाच्या प्रमाणानुसार बदलतात किंवा ॲज पर प्रोडक्शन व्हॉल्यूम ज्या कॉस्ट चेंज होतात किंवा विक्रीच्या किंवा सेल्सच्या प्रमाणानुसार ज्या कॉस्ट चेंज होतात त्यांना म्हणतात व्हेरिएबल कॉस्ट. ठीक आहे, उदाहरणार्थ डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्या सगळ्या व्हेरिएबल कॉस्ट आहेत. ठीक आहे, उत्पादनाच्या प्रमाणाप्रमाणे किंवा ॲज पर प्रोडक्शन व्हॉल्यूम त्या कॉस्ट चेंज होत असतात, यांना व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. आणि दुसरा आहे फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट म्हणजे ज्या कॉस्ट किंवा जे खर्च उत्पादनाच्या प्रमाणाप्रमाणे किंवा सेल्सप्रमाणे बदलत नाहीत, ते फिक्सच असतात, यांना काय म्हणतात? यांना म्हणतात फिक्स कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्टचे मेन एक्झाम्पल कोणते? डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर हे व्हेरिएबल कॉस्टचे मेन एक्झाम्पल आहे. ओके, त्याच्यानंतर आहे फिक्स कॉस्ट. फिक्स कॉस्ट म्हणजे कोणत्या? ज्या कॉस्ट उत्पादनाच्या प्रमाणाप्रमाणे किंवा सेल्सप्रमाणे बदलत नाहीत त्यांना फिक्स कॉस्ट म्हणतात. त्याचं एक्झाम्पल काय? रेंट. आपण फॅक्टरी रेंट 10,000 देतोय. ठीक आहे, मग फॅक्टरीमध्ये जर समजा आपण 10 युनिट प्रोड्यूस केले तरी तेवढा रेंट आपल्याला द्यावा लागेल. 100 युनिट प्रोड्यूस केले तरी तेवढंच रेंट द्यावं लागेल. 10,000 युनिट प्रोडक्शन केलं तरी तेवढंच रेंट द्यावं लागेल. आणि जरी प्रोडक्शन केलं नाही तरी आपल्याला हा रेंट द्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजे ज्या कॉस्ट उत्पादनाच्या प्रमाणाशी संबंधित नसतात त्या आपल्याला फिक्स असतात, त्या द्याव्याच लागतात. प्रोडक्शन आपण कमी केलं, जास्त केलं किंवा केलं नाही याचा संबंध त्या कॉस्टशी काहीच नसतो, तर अशा कॉस्टला फिक्स कॉस्ट म्हणतात. फिक्स कॉस्ट एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे रेंट. ओके, फॅक्टरी रेंट आपल्याला रेंट द्यावाच लागेल. प्रोडक्शन आपण कमी केलं, जास्त केलं तरी तेवढा रेंट आपल्याला पर्टिक्युलर रेंट द्यावाच लागतो. ठीक आहे, मग याला म्हणतात फिक्स कॉस्ट. एक्झाममध्ये आपल्याला व्हेरिएबल कॉस्टचे एक्झाम्पलसुद्धा विचारतात आणि फिक्स्ड कॉस्टचे एक्झाम्पलसुद्धा विचारतात, त्यामुळे या दोन कॉस्ट अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ओके, तर या ठिकाणी एक्सपेन्सेस ऑन रॉ मटेरियल आपल्याला काय विचारला प्रश्न? एक्सपेन्सेस ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलवर आपण जो खर्च केला तर ते कशाचं उदाहरण आहे सांगितलं? व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट, देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट इज अन ओव्हरहेड. आता या ठिकाणी काय दिलंय? गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट. ट्रान्झिट म्हणजे आपण वस्तू ज्या वेळेस नेत होतो तर त्या नेताना जर लॉस झालेला आहे तर याला कोणते ओव्हरहेड म्हणतात? ऑप्शन दिले सेल्स, ऑफिस, फॅक्टरी आणि डिस्ट्रीब्युशन. ओके, ओव्हरहेड दिले. ओव्हरहेड म्हणजेच हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. इनडायरेक्ट एक्सपेंडिचर म्हणजे ज्या वेळेस आपण वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्या आपण सेल्ससाठी नेतोय. ठीक आहे, त्या वस्तू नेताना, ट्रान्झिट करताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्या वस्तू लॉस्ट झाल्या. ठीक आहे, लॉस झाल्या किंवा आपल्या डॅमेज झाल्या. ठीक आहे, वस्तू हरवल्या. मग अशा वेळेस या वस्तूचा लॉस जो झालेला आहे हा लॉस म्हणजेच आपण याला ॲज अ एक्सपेंडिचर किंवा लॉस म्हणून नाही चार्ज करणार. ठीक आहे, मग ते ओव्हरहेडमध्ये येणार. ओव्हरहेडचे कोणकोणते टाईप आहेत? फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे फॅक्टरीमध्ये जे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर चार्ज झालेले ते सगळे फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतात. मग आता या ठिकाणी फॅक्टरीमध्ये चार्ज होणारा खर्च हे सगळे फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये येतात. ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंधित, प्रशासनाशी संबंधित सगळे खर्च ऑफिस ओव्हरहेडमध्ये येतात. सेल्सशी रिलेटेड खर्च सेलिंग ओव्हरहेडमध्ये येतात आणि वस्तू वितरित करण्यासाठी जो खर्च येतो तर तो डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येतात. गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट म्हणजे वस्तू नेताना आपल्याला लॉस्ट झालेल्या आहेत तर या डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येणार. ठीक आहे, देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, टोटल कॉस्ट इज अ सम ऑफ. टोटल कॉस्ट कशाची सम आहे विचारले. आता या ठिकाणी या टाईपचे प्रश्न सोडवताना आपल्याला कॉस्ट शीटचा प्रोफॉर्मा पाठ पाहिजे.
ठीक आहे. कॉस्ट शीटमध्ये आपण टोटल कॉस्ट, फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट या सगळ्याचा अभ्यास करत असतो. टोटल कॉस्ट काय असते? ऑल फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट यांची टोटल म्हणजेच काय असते? टोटल कॉस्ट. एखाद्या प्रोडक्टला लागलेली टोटल कॉस्ट म्हणजेच प्रोडक्टच्या टोटल कॉस्ट ह्या 2 टाईपमध्ये डिवाइड होतात. काही कॉस्ट फिक्स असतात, काही व्हेरिएबल असतात. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, एलिमेंट ऑफ कॉस्ट आर. कॉस्टचे एलिमेंट, ठीक आहे. आपण कॉस्टिंगचे एलिमेंट डिस्कस केलेले आहे. तर मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस. मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस हे तिन्ही कॉस्टचे एलिमेंट आहेत. मग याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा यालाच ओव्हरहेडसुद्धा म्हणतात. तर ह्या सगळ्याची टोटल कशामध्ये येते? ह्या सगळ्याची टोटल कॉस्टमध्ये येते. मग यालाच आपण एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणतात. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू. कॉस्ट अकाउंटिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे विचारलं. ए दिलं मॅक्झिमाइज प्रॉफिट टू ऑर्गनायझेशन, बी डिटरमाइन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, सी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग, डी हेल्प इन व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी ऑफ फिनिश्ड गुड्स. तर या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचं मेन फंक्शन काय असतं? कॉस्ट अकाउंटिंग हे मॅनेजमेंटला असिस्ट करण्यासाठी किंवा कॉस्टिंगशी रिलेटेड डाटा प्रोव्हाइड करण्यासाठी मेनली मेंटेन केली जाते. ओके. मग कॉस्ट अकाउंटिंगचा मेन उद्देश काय असतो? मॅनेजमेंटला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे. कशासाठी? डिसिजन मेकिंगसाठी. कॉस्टिंगचा जो इम्पॉर्टंट डाटा आहे, कॉस्टिंगशी रिलेटेड इम्पॉर्टंट डाटा जो असतो तो मॅनेजमेंटला प्रोव्हाइड करणे हे कॉस्ट अकाउंटिंग मेन फंक्शन असतं. ठीक आहे. देन डी इज अ सी इज अ करेक्ट आन्सर. आता इथं हे सुद्धा कॉस्टिंगचे फंक्शन आहेत, पण हे इनडायरेक्टली कॉस्टिंगशी रिलेटेड आहेत. पण कॉस्टिंगचं मेन फंक्शन काय असतं? मॅनेजमेंटला कॉस्टिंग डाटा प्रोव्हाइड करणे. कशासाठी? डिसिजन मेकिंगसाठी. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्राइम कॉस्ट इज ₹16,000, मटेरियल 60% ऑफ लेबर, लेबर इज. हा छोटासा न्यूमरिकल क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. प्राइम कॉस्ट किती सांगितले? 16,000 आणि मटेरियल किती सांगितलं? मटेरियल 60% कशाच्या? लेबरच्या. लेबरच्या 60% मटेरियल आहे. ठीक आहे. मग मटेरियल आणि लेबर यांची टोटल, मटेरियल प्लस लेबर यांची टोटल म्हणजेच काय असते? प्राइम कॉस्ट. ठीक आहे. मग आता इथे प्राइम कॉस्ट आपल्याला किती सांगितले? प्राइम कॉस्ट सांगितले 16,000. ठीक आहे. मग ही जे 16,000 आहेत ही कशाची टोटल आहे? मटेरियलची. ठीक आहे. मटेरियल किती सांगितले? 60. कशाच्या? लेबरच्या. म्हणजे लेबर आपण काय गृहीत धरू? 100 गृहीत धरू. ठीक आहे. म्हणजेच 60 + 100 म्हणजे 16,000. ठीक आहे. म्हणजेच 60 + 100 किती येतात? 160. दोन्हीची टोटल किती आहे? 160. 160ला आपल्याला किती सांगितले? 16,000. मग इथं कशाची व्हॅल्यू काढायला सांगितले? लेबरची. मग लेबर बघा इथं किती आहेत बरं? 100 आहेत इथे. ठीक आहे. मग 100ला किती? क्रॉस गुणाकार करा. 100 गुणिले 16,000 भागिले 160. देन आन्सर किती येतात? 10,000. ऑप्शन बघा काय दिले? 5,000, 6,000, 10,000, डी नन ऑफ दिस. ओके. देन सी इज अ करेक्ट आन्सर. लेबर कॉस्ट किती येते? 10,000. त्यानंतर आहे, इफ प्राइम कॉस्ट ₹20,000. हा पण न्यूमरिकल क्वेश्चन विचारला. प्राइम कॉस्ट किती सांगितले? 20,000. फॅक्टरी ओव्हरहेड 25%. ठीक आहे. 25% ऑफ प्राइम कॉस्ट अँड ऑफिस ओव्हरहेड 80% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. देन द ऑफिस कॉस्ट वुड बी. आता या ठिकाणी बघा प्राइम कॉस्ट किती सांगितले? प्राइम कॉस्ट सांगितली आहे 20,000. प्राइम कॉस्ट किती सांगितली आपल्याला? 20,000. याच्यामध्ये ॲड फॅक्टरी ओव्हरहेड करा. ठीक आहे. प्राइम कॉस्टमध्ये ॲड फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड किती आले बघा बरं? 25%. प्राइम कॉस्ट किती आहे? 20,000. 20,000च्या 25% काढा. 20,000च्या 25% किती येतात? 5,000. ठीक आहे. मग हे 5,000 आपण ॲड केले. मग ही आली 25,000 आपली फॅक्टरी कॉस्ट. ठीक आहे. फॅक्टरी कॉस्ट किती आली? 25,000. आता या ठिकाणी ऑफिस ओव्हरहेड 80% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड आपण किती घेतले बघा? 5,000. त्याच्या 80% काढा. 5,000च्या 80% किती येतात? 4,000. ऑफिस ओव्हरहेड आपले किती आले? ॲड ऑफिस ओव्हरहेड करा. ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड किती आहे? 4,000. मग टोटल किती झाले इथे? 29,000. ओके. आपण काय केलं आहे?
प्राइम कॉस्ट किती सांगितली आपल्याला 20,000 घेतली. फॅक्टरी ओव्हरहेड 25% सांगितले प्राइम कॉस्टच्या. 20,000च्या 25% आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले प्राइम कॉस्टमध्ये. मग आपली फॅक्टरी कॉस्ट किती आली? फॅक्टरी कॉस्ट आली 25,000. 25,000 फॅक्टरी कॉस्ट आली. आता इथे काय सांगितले? ऑफिस ओव्हरहेड सुद्धा काढायला सांगितले. ऑफिस ओव्हरहेड आपण काय केले? ऑफिस ओव्हरहेड 80% सांगितले. कशाच्या? 80% फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड 5,000 आहेत. 5,000च्या 80% किती येतात? 4,000. फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण ऑफिस ओव्हरहेड ॲड केले 4,000. मग या ठिकाणी आपली कॉस्ट किती आली? ऑफिस कॉस्ट आली 29,000. देन बी इज अ करेक्ट आन्सर. ऑफिस कॉस्ट काढायला सांगितले. प्राइम कॉस्ट 20,000, त्याच्या आपण 25% काढली फॅक्टरी ओव्हरहेड. फॅक्टरी ओव्हरहेड आपण ॲड केले प्राइम कॉस्टमध्ये. फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर येणारी कॉस्ट असते फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट आली 25,000. त्याच्यानंतर ॲड ऑफिस ओव्हरहेड केले. ऑफिस ओव्हरहेड ह्याच्या 80% काढले. ठीक आहे, ते आले 4,000. 4,000 ॲड केले आपण. फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यानंतर येणारी कॉस्ट असते ऑफिस कॉस्ट. ती किती आली? 29,000. ऑफिस कॉस्ट किती विचारलं, मग ती किती आली? 29,000. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट फ्रॉम ॲक्च्युअल एक्सपेन्सेस इनकर्ड इज टर्म ॲज. डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट फ्रॉम ॲक्च्युअल एक्सपेन्सेस म्हणजे ॲक्च्युअली आपले जेवढा खर्च झालेला आहे तो रेकॉर्ड करून आपण जी कॉस्ट काढली तर याला म्हणतात हिस्टॉरिकल कॉस्ट. ठीक आहे, कॉस्टिंगमध्ये 2 टाईपच्या कॉस्टिंगचा आपण अभ्यास करत असतो, हिस्टॉरिकल कॉस्ट आणि एस्टिमेटेड कॉस्ट. एस्टिमेटेड कॉस्ट म्हणजे जी आपण अंदाजे काढत असतो ती असते एस्टिमेटेड कॉस्ट. आणि जी कॉस्ट आपण ॲक्च्युअली रेकॉर्ड जे आहे आपल्याकडे ॲक्च्युअल एक्सपेन्सेस जे झालेले आहेत त्याच्या आधारावर जी कॉस्ट आपण काढत असतो याला म्हणतात हिस्टॉरिकल कॉस्ट. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सांगितले. तर या टाईपचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कॉस्टचा प्रोफार्मा पाठ पाहिजे. सगळ्या डायरेक्ट मटेरियलची कॉस्ट आपण केली की येते प्राइम कॉस्ट. प्राइम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड आपण जर ॲड केले तर ती येते फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड आपण ॲड केले की येते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आणि लास्ट स्टेप कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये आपण सेलिंग ओव्हरहेड ॲड केले की ती येते टोटल कॉस्ट. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? फॅक्टरी कॉस्टमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड ॲड करणार, मग ती येते आपले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. देन बी इज अ करेक्ट आन्सर. इथे आपल्याला काय विचारलं? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सांगितले. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कशी? फॅक्टरी कॉस्ट प्लस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, मग ती येते आपले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन फॅक्टरी फिक्स एक्सपेन्सेस आर ऑल्सो कॉल्ड. फॅक्टरीमध्ये फिक्स एक्सपेन्सेसला म्हणजेच फिक्स ओव्हरहेडला दुसरा शब्द काय विचारलाय? ए दिलाय अनकंट्रोलेबल, बी दिलंय कंट्रोलेबल, सी दिलंय ए बी बोथ आणि डी दिलंय नन ऑफ दिस. ठीक आहे, तर या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजे फिक्स एक्सपेन्सेस म्हणजे जे एक्सपेन्सेस आपलं प्रोडक्शन होईल किंवा न होईल आपल्याला ते द्यावेच लागतील. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ते कंट्रोल करता येतात का? व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय? ज्या कॉस्ट आपल्याला कंट्रोल करता येतात. ठीक आहे, प्रोडक्शन वाढलं त्या कॉस्ट वाढतात, प्रोडक्शन कमी झालं त्या कमी होतात. म्हणजेच ॲज पर प्रोडक्शन त्या कमी होतात वाढतात. ठीक आहे, म्हणजे अशा कॉस्टवर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो. पण ज्या कॉस्ट प्रोडक्शन हो किंवा न हो आपल्याला त्या द्याव्याच लागतील, त्या होणारच आहेत. फॅक्टरीचा रेंट आपण प्रोडक्शन केलं तरी द्यायचं आहे, नाही केलं तरी द्यायचं. ठीक आहे, मग अशा कॉस्टला अनकंट्रोलेबल कॉस्ट म्हणतात. ठीक आहे, फिक्स एक्सपेन्सेस हे कशाचं एक्झाम्पल आहे? अनकंट्रोलेबल कॉस्टचं. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन स्टेटमेंट ऑफ कॉस्ट रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप इज डिडक्टेड फ्रॉम. स्टेटमेंट ऑफ कॉस्ट म्हणजेच कॉस्ट शीटमध्ये रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ स्क्रॅप आपण सेल केला. ठीक आहे, मग त्या स्क्रॅपची व्हॅल्यू कुठून लेस करतात विचारले. ठीक आहे, ऑप्शन दिले वर्क कॉस्ट, टोटल कॉस्ट, सी दिले कॉस्ट, बी दिले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि डी दिले नन ऑफ दिस. तर या ठिकाणी ज्या वेळेस आपण स्क्रॅप सेल केलेला आहे तर त्याची व्हॅल्यू ही वर्क कॉस्ट काढतानाच तिथून लेस करून द्यायची असते. त्यानंतर आहे फॉलोइंग आर द कॉजेस ऑफ डिफरन्स बिटवीन कॉस्ट अकाउंटिंग अँड फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटमध्ये यांच्यामध्ये डिफरन्स का आहे? कॉजेस ऑफ डिफरन्स विचारले. ठीक आहे, यांच्यामध्ये डिफरन्स का बरं आहे हे विचारलं. ऑप्शन ए दिलाय व्हेन ओव्हरहेड एक्सपेन्सेस आर बेस्ड ऑन एस्टिमेशन इन कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंटमध्ये ओव्हरहेड कशावर बेस असतात? एक्सपेन्सेस आपण कशानुसार दाखवतो? एस्टिमेशननुसार दाखवतो. एस्टिमेशन म्हणजे अंदाजानुसार.
ठीक आहे. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये अंदाजानुसार खर्च मांडले जात नाही. ज्यावेळेस खर्च ॲक्च्युली होतात, लॉसेस ॲक्च्युली होतात, त्यावेळेस ते मांडले जातात, त्या अमाऊंट तिथे दाखवल्या जातात. ठीक आहे. एस्टिमेशनपेक्षा तिथे हिस्टॉरिकल कॉस्टला जास्त महत्त्व दिलं जातं. ठीक आहे. आणि कॉस्टिंगमध्ये एस्टिमेशनला महत्त्व दिलं जातं. ठीक आहे. हे एक कॉज आहे डिफरन्सचं कॉस्टिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये. बी दिले, सर्टेन आयटम्स ऑफ इन्कम आर नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंटमध्ये काही आयटम इन्कमचे किंवा एक्सपेन्सेसचे काही आयटम इन्क्लूड होत नाहीत. हे बरोबर आहे. आपण जर समजा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याचं इंटरेस्ट मिळालं, बिझनेसमध्ये कमिशन मिळालं, की बिझनेसचा फंड काही आपण इन्व्हेस्ट केला, इन्व्हेस्टमेंट आपण केले, एखाद्या XYZ कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला डिव्हिडंड मिळाला, तर हे उत्पन्न कॉस्टिंगमध्ये रेकॉर्ड केले जात नाही. ठीक आहे. आणि आपण फायनान्शियल अकाउंटमध्ये ऑल एक्सपेन्सेस लॉसेस रेकॉर्ड करत असतो. कॉस्टिंगमध्ये फक्त कॉस्टशी रिलेटेड एक्सपेन्सेस तिथे दाखवले जातात. ठीक आहे. त्यामुळे कॉस्टिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये डिफरन्स क्रिएट होतं. हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर सी दिलं, डिफरन्स इन द मेथड ऑफ डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन चार्ज करण्याच्या मेथडमध्ये सुद्धा डिफरन्स असतो. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. कारण कॉस्टिंगमध्ये कधी कधी काय केलं जातं, ॲक्च्युली एखाद्या मशीनचा किती लॉस झाला हे दाखवलं जातं. पण फायनान्शियल अकाउंटमध्ये जी आपली अकाउंटिंगची डेप्रिसिएशन चार्ज करण्याची जी वर्षानुवर्षे मेथड चालू आहे तीच फॉलो केली जाते. ठीक आहे. त्यामुळे डेप्रिसिएशनच्या मेथडमध्ये सुद्धा कॉस्टिंगमध्ये आणि फायनान्शियल अकाउंटमध्ये डिफरन्स असतो. ठीक आहे. या सगळ्या कॉजेसमुळे फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्टिंग हे दोन्हीही वेगवेगळे अकाउंट म्हणून ट्रीट केले जातात. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दी अबव. तर या सगळ्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये डिफरन्स क्रिएट होत असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉस्ट अकाउंटिंग मेनली हेल्प्स मॅनेजमेंट. कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंटला हेल्प करतं कशासाठी? ए दिले अर्निंग प्रॉफिट, बी दिले फिक्सिंग प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट, सी दिले प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट. कॉस्ट अकाउंटिंग कशामध्ये हेल्प करतं हे विचारले. ओके. ए दिले अर्निंग प्रॉफिट. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट किती, कॉस्ट कोणत्या कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट किती, फिक्स कॉस्ट किती, कोणत्या कॉस्ट कशा कमी करता येतील, तर ह्या सगळ्याचा अभ्यास केला जातो आणि याचा अभ्यास हा प्रॉफिट अर्न करण्यासाठी सुद्धा हेल्प करत असतो. कारण जेवढ्या कॉस्ट आपण कॉस्टिंगच्या आधारे कॉस्ट रिडक्शनसाठी प्रयत्न करता येतात आणि त्याच्यामुळे कॉस्ट रेड्यूस होऊन आपला प्रॉफिट देखील वाढू शकतो. त्यामुळे प्रॉफिट अर्न करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग महत्त्वाचं आहे. दुसरं आहे फिक्सिंग प्राइसेस. आपण ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या किती रुपयाला विकायच्या, तर हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रॉडक्टच्या सगळ्या कॉस्ट माहिती पाहिजेत आणि याचा अभ्यास कॉस्ट अकाउंटिंगमध्ये होतो. त्यामुळे फिक्सिंग प्राइसेस हे कॉस्ट अकाउंटिंगचं मेन फंक्शन आहे. त्यानंतर प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला कॉस्टिंगशी रिलेटेड डाटा प्रोव्हाइड करणे आणि डिसिजन मेकिंगसाठी हेल्प करणे हे सुद्धा कॉस्टिंगचं महत्त्वाचं फंक्शन आहे. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग हे मॅनेजमेंटला हेल्प करतं कोणत्या बाबतीत? अर्निंग प्रॉफिट, फिक्सिंग प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट आणि प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट. देन डी इज अ करेक्ट आन्सर. आणि एक लास्ट क्वेश्चन आपण घेऊ, द बेस्ट एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय मी सांगितलेलं आहे. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे ज्या कॉस्ट प्रोडक्शनच्या व्हॉल्यूमप्रमाणे किंवा सेल्सच्या प्रमाणानुसार बदलत जातात यांना व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी ऑप्शन काय दिलेत बघा, इंटरेस्ट ऑफ कॅपिटल, वेल्थ टॅक्स, एक्सपेन्सेस ऑन मटेरियल. एक्सपेन्सेस ऑफ मटेरियल फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक पेन बनवण्यासाठी 10 रुपये खर्च येतो. मग आपल्याला जर समजा 10 पेन बनवायचे तर मग किती खर्च येणार आहे, याला आपण गुणिले 10 करणार. ठीक आहे. म्हणजे 100 रुपये खर्च आला. जर समजा आपण 1000 पेन बनवले तर 1000 गुणिले 10 करा, किती येतं? 10,000 आपला मटेरियलचा खर्च होतोय. ठीक आहे. आपण जर 5 पेन बनवले तर 10 गुणिले 5 50 रुपये आपला मटेरियलचा खर्च येतो. म्हणजे जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणाप्रमाणे बदलतोय तर याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतात. मग डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर हे कशाचं एक्झाम्पल आहे? व्हेरिएबल कॉस्टचं. ठीक आहे. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल, वेल्थ टॅक्स हे आपले कशाचे एक्झाम्पल? फिक्स ओव्हरहेडचे, फिक्स कॉस्टचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले कॉस्टिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.